कहते हैं यहाँ आना सिर्फ एक यात्रा नहीं होती। तर नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. हरे कृष्णा आणि सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्री राधे, जय नर्मदा मैया, नर्मदे हर. तर चला, आपली आता यात्रा सुरू होते. खूप अशा धार्मिक ठिकाणी की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही मी आज कुठं आलेले आहे. तर तुम्ही इथं नियम वाचू शकता बघा. नर्मदा मैया परिक्रमासाठी आलेलो आहोत आणि नर्मदा मैया ही आहे आपल्याकडे उत्तरवाहिनी परिक्रमा आपल्याला करायची आहे चैत्र महिन्यातली. आज काल पाडवा झालेला होता आणि आता उत्तरवाहिनी परिक्रमेसाठी आजपासून आपल्याला पुढच्या महिन्याच्या म्हणजे एप्रिलच्या 17 तारखेपर्यंत हा कालावधी आहे. तर आपण 3,500 किलोमीटरची नर्मदा मैयाची परिक्रमा जर नाही करू शकत असं तर तेवढंच पुण्य आपल्याला ह्या परिक्रमेचं मिळतं बरं का. तर चला, माझ्यासोबत तुम्ही परिक्रमा करा आणि याचा आपल्याला लाभ आध्यात्मिक करून घ्या. तर तुम्ही माझ्यासोबत असणार आहात आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघणार आहात, कारण ही परिक्रमा नसून एक आपल्यासोबत सगळं आध्यात्मिक आपल्याला प्रवास घडून देणार आहे नर्मदा मैयाच्या सानिध्यात. बघा, सगळ्या मैत्रिणी आम्ही कसं नर्मदा मैयामध्ये डुबकी लावल्यानंतर तिचं दर्शन घेतलं आणि हा आहे सूर्योदय नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचा. तर खूपच सुंदर असा अनुभव आला आणि खूप छान असं नियोजन होतं बरं का तिकडे. आणि गॅस टंचाईमुळे मात्र थोडंसं वाटत होतं की आता त्यांनी कोरडा नाश्ता ते देत होते. आणि तुम्ही बघू शकता आम्ही तिथं असा खूप छान असा आजूबाजूचा परिसर आहे. सगळ्यांना स्नानासाठी व्यवस्था केलेली आहे. स्वच्छ सेपरेट महिलांसाठी वॉशरूम आणि सगळ्या अशा शॉवर्स केलेल्या आहेत. 50 ते 60 महिला एकत्र आपण गंगा स्नान नर्मदा स्नान करू शकतो. आणि तिकडे कोरडा नाश्ता, चिवडा वगैरे चहा ठेवण्यात आलेला आहे गॅस टंचाईमुळे कदाचित, कारण आमची परिक्रमा पहाटे 4:30 वाजता सुरू होणार आहे आता. तर आपल्याला ही महिनाभर चैत्र पौर्णिमेची सुरुवात आपल्याला करायची आहे. आता चालू आहे चैत्री नवरात्र आणि आपण आलेलो आहोत नर्मदा परिक्रमा करण्यासाठी. तर सगळ्या आमच्या मैत्रिणी आणि आम्ही इथं आलेलो आहे. तर भगवंताकडे एकच प्रार्थना करायची नर्मदा मैयाकडे की आमची कृष्ण भक्तीत उत्तर प्रगती हो. बस आम्हाला तेवढंच वरदान दे की आमची कृष्ण भक्ती वाढव. तर आता बघा, आपण आता सुरुवात केलेली. आपण नर्मदा मैयाचं स्नान करून आलेलो आहोत किडे मकोडे घाट इथून. तर आपण रामपुरा इथून आपण सुरुवात केलेली आहे. तर रामपुरा या ठिकाणाला म्हणतात. इथे आहे किडा मकोडा घाट, तिथं आम्ही आता स्नान करून आलेलो आहोत. आणि इथं आहे रणछोडराय प्रकटय स्थान. तर इथं आपण दर्शन घेत आहोत आणि आता याची सुरुवात होत आहे परिक्रमेची. तर तुम्ही सर्व सोबत राहात आणि आपण परिक्रमा मार्गात किती मंदिरे लागतात ते बघूया. तर इथे आपण आता संकल्प घेणार आहोत की आमची नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुखरूप हो आणि काही अडचण नको येऊ. तू आम्हाला पदरात घे आणि आमच्याकडनं परिक्रमा पूर्ण करून घे. दोन्ही कुळांचा उद्धार कर. तर मी तर अनवाणी पायाने केलेली होती आणि काही अन्नपाण्याचा त्याग करून मी इथून ती परिक्रमा सुरुवात केली होती. इथं बघू शकता हा आहे किडे मकोडे घाट, कारण नर्मदा मैयांना घाट फार आवडतात. तर तुम्ही घाटामध्ये मगर मच वगैरे असल्यामुळे तिथं टँकर पाण्याचा ठेवलेला होता आणि तिथे 30 ते 35 माताजी 50 माताजी एकत्र आंघोळ करू शकता असं तिथं जागा केलेली होती. आणि आम्ही आज तिथं आता स्नान करून दर्शनाला सुरुवात केलेली आहे. रणछोडराय भगवंतांचं चरणाचं दर्शन करून आणि भोलेबाबांचा पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही आता यात्रेला सुरुवात केलेली आहे. कारण असे बरेच मंदिर आहेत तिथं. हनुमानजींचं मंदिर आहेत, ऋषींचे मंदिर आहेत. तर एक म्हणतात तिथं दगडांमध्ये याच्यामध्ये तपोभूमी आहे ती. तर त्याचा वास असतो. भगवंतांचे जे नर्मदा मैयांचे जे भक्त आहेत, देवी देवता आहेत, पशु पक्षी सगळ्यांनी असं तिथे रूप घेतलेलं आहे. तिथं हनुमानजींचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे आणि आपल्याला प्रचंड शक्ती देऊ. आता आमची परिक्रमेला सुरुवात झालेली आहे. तर पहाटे 4:10 आम्ही परिक्रमा सुरुवात केली. तसं नियमानुसार 4:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतच परिक्रमा करायची असते. परिक्रमा टायमिंग असतो तो, कारण 6 वाजेनंतर नर्मदा मैयाला हात नसतो लावायचा. ती झोपते, आराम करते असं म्हटलं जातं. पण लोक रात्रीची परिक्रमा करतात. आम्हाला सांगण्यात आलं की रात्रीची परिक्रमा करू नका. भगवान शिव. तर इथं तुम्ही बघू शकता असे खूप सारे देवस्थान आहेत, तपोभूमी आहेत की जिथे मोठमोठ्या देवदांनी कुबेर, भगवान शिवशंकर, नारद मुनी, ऋषी,
कपिल मुनी असे गौतम ऋषी मोठमोठ्या ऋषींनी तपश्चर्या केलेल्या तपोभूमी इथे आहेत. इथे बघा ही जी तपोभूमी आहे तिथे कुबेर आणि भगवान शिवशंकर यांची तपश्चर्या इथं तपोभूमी आहेत. तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप छान अशी व्यवस्था रस्त्याने होती. तर तेच तुम्हाला सांगत होते की मैयांना जर प्रसन्न करायचं असेल तर शक्यतो अनवाणी पायाने आपण दर्शन करायचं आहे. आणि शक्यतो निरंकार जर आपण केलं तर जसं आईला 4 लेकरं असतात आणि एक जर कष्टामध्ये असेल तर आई त्याच्यासाठी धावून येते, तसंच आपलं काही प्रकारे आपल्यावर नर्मदा मैया प्रसन्न होते. आणि असंही नर्मदा मैयामध्ये हर कंकर हर शंकर, तर त्याची कथा आपण थोड्यात मी सांगते तुम्हाला. तर त्याच्यामुळे इथं बघा, तुम्ही इथं बघू शकता, इथं आहेत मंगळ जो ग्रह आहे त्याने इथं तपश्चर्या केली होती. तर इथे सगळा बोर्डवर दिलेले तुम्ही झूम करून वाचू शकता. अशी ही तपोभूमी तुम्ही बघू शकता. मंगळ ग्रह आपल्या पत्रिकेतला दोष असतो, चांगला मंगळ असतो, वाईट मंगळ असतो. तर असं हे मंगळ ग्रहाचं तिथं मंदिर आहे. असे खूप सारे जागृत देवस्थानांची ज्यांनी तपश्चर्या केलेली आहे नर्मदा मैयाच्या तिथे, तर त्याची कथा आपण थोडीशी ऐकूया. बघा इथं तुम्ही बघू शकता, कन्या भोजन इथं केलं जातं. नर्मदा परिक्रमा करत असताना किंवा झाल्यावर कन्या भोजन करायचं असतं. तर कन्या भोजन करताना मातेला शिरा आवडतो, पण आता तिथं शिरा कुठून बनवणार, किंवा आता शिरा खाऊन पण लोक कंटाळतात ना. तर त्याच्यामुळे आता तिथं फक्त आपण कोरडा बिस्किट, चॉकलेट्स किंवा आपण दान दक्षिणा म्हणून 10 रुपये 5 रुपये आपण त्या कन्यांना रस्त्यावर बसलेल्या तिथे तुम्हाला दिसतील, तर त्यांना आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे नर्मदा मैयाचं प्रतीक म्हणून. तर अशा पद्धतीने आपण परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. छान अशी परिक्रमा होते. पायी आपण चालतोय आणि अनवाणी चालतोय. तर आपल्याला ही 3,500 किलोमीटर परिक्रमा करण्याचं पुण्यफळ या चैत्र पौर्णिमेच्या या 1 दिवसीय 21 किलोमीटरच्या प्रदक्षिणेमध्ये आपल्याला मिळतं बरं का. तर चला आपण थोडीशी नर्मदा मैयांची आता कथा ऐकूया. सोबत आपण मंदिरांचं पण दर्शन घेत राहू. तर मध्ये मध्ये मंदिरं येत राहतीलच. तर नर्मदा मैयाचं प्राकट्य कसं झालं तर ते आपण थोडंसं ऐकूया. नर्मदा मैया ही भगवान शंकरांची पुत्री. तर भगवान शंकरांकडे जेव्हा सगळे देव आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जर पाप झाला आमच्याकडनं, तर त्या पापाचं क्षालन करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. तर सगळ्या देवांकडे गेल्यानंतर देव भगवंताकडे, भगवान विष्णूकडे, ब्रह्मदेवांकडे तर उत्तर मिळालं नाही. पण भगवान शंकराकडे जेव्हा सगळे देवदेवता आले तेव्हा भगवान शंकरांनी मात्र सांगितलं मी याच्यावर उपाय शोधतो. तर त्यावेळेस 10,000 वर्ष भगवंतांनी तपश्चर्या केली, भगवान शिवशंकरांनी. आणि 10,000 वर्ष तपश्चर्या करत असताना त्यांच्याकडे घामाचे थेंब, त्यांचे 17 घामाचे थेंब निघाले. तुम्ही बघू शकता इथं मारुतीरायाचं दर्शन होतं आहे आपल्याला. कृष्ण कन्हैयाच्या रूपामध्ये मारुतीरायांचा शृंगार केलेला आहे आणि तिथं तुम्हाला दर्शन होतं आहे. आरती चालू होती, मंगल आरती 4:30 पावणे 5 वाजेची. तर आम्ही ते दर्शन घेतलं. तर अशा पद्धतीने भगवान शंकरांच्या कपाळामधून 17 थेंब निघाले आणि तिथे एका देवीचं बालिकेचं रूप त्यांनी घेतलं आणि ती बालिका होती नर्मदा मैया. आणि नर्मदा मैया जेव्हा भगवान शंकराकडे बघू लागली आणि त्यांना विचारलं की माझं प्राकट्य करण्याचं, मला प्रस्तुत करण्याचं काय कारण आहे, तर माझा जन्म का झाला आहे, का माझं कारण काय, नियोजन काय. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की तू पण माझ्याबरोबर 10,000 वर्ष तपश्चर्या कर आणि मग मी तुला कारण सांगेल. आणि नर्मदा मैया हे तिचं जेव्हा नाव ठेवलं, जेव्हा 10,000 वर्षांनी दोघंही तपश्चर्यातून बाहेर आले, तेजपुंज नर्मदा मैया जेव्हा दिसायला लागली तेव्हा भगवंतांनी तिचं नाव नर्मदा असं ठेवलं. नर्म म्हणजे आनंद. तर आपल्याला तिथं नर्मदा असं नाव भगवंतांनी ठेवलं आणि नर्मदा मैयाला ते नाव दिलं. आणि जेव्हा सगळ्या देवी देवतांनी तिचं रूप बघितलं तेव्हा तिच्या मागे लागले आणि तेव्हा भगवान शिवशंकर आणि पार्वती माता हसायला लागले आणि त्यांनी सांगितलं की ही माझी कन्या आहे, तुम्ही तिला जर हात लावून म्हणजे स्पर्श करू शकाल तर मी कन्या ही तुम्हाला देऊन टाकेल. तर ज्यावेळेस सगळे देवदेवता तिच्या मागं लागले तर नर्मदा मैया सगळ्या ब्रह्मांडात सगळीकडे सृष्टीमध्ये भ्रमण करू लागली, पण त्यांच्या हाती काही लागली नाही. त्यावेळेस भगवंतांनी हसू आवरलं नाही. आणि मग जेव्हा नर्मदा मैयानं तिच्या जन्माचं, तिच्या प्राकट्याचं कारण सांगितलं तेव्हा नर्मदा मैयानी काही अटी मान्य करून भगवंतांकडून ते मान्य करून घेतल्या की पूर्ण ब्रह्मांडाचा पूर्ण युग किती ना किती जरी नष्ट झाले तरी माझं अस्तित्व हे राहिलं पाहिजे. तर अजूनही किती जरी युग गेले पण नर्मदा मैया जशी ना तशीच आहे आणि मला तुम्ही माझ्या पात्रामध्ये एक हर कंकर में हर शंकर, तर तसं म्हणून तुम्ही माझं प्रस्तुत पाहिजे. तर भगवान शंकर आधी नाही बोलले, पण नंतर त्यांनी ती अट पण त्यांची मान्य केली. आणि मग जेव्हा ही परिक्रमा आपण करतो, त्यांनी देवी देवतांनी जेव्हा परिक्रमा करेल आणि तेव्हा परिक्रमा केल्यानंतर
आपण तिच्या मैयामध्ये दर्शन मात्र सुद्धा आपल्याला पुण्य भेटतं आणि तिच्यामध्ये डुबकी लावल्याने सगळ्या नद्यांपेक्षा हिचं महत्त्व खूप आहे नर्मदा मैयाचं. मी पण एवढं काही डिटेलमध्ये नव्हतं बरं का ऐकलेलं, पण जेव्हा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना जायचं होतं तेव्हा नर्मदा अष्टक ऐकलं आणि जेव्हा जाताना मग तिच्याबद्दल थोडासा श्रवण भक्ती केली, ऐकलं तिच्याबद्दल, तेव्हा तो भाव जागृत झाला, ते प्रेम जागृत झालं आणि मला तर जायची इच्छाच नव्हती, म्हणजे वेळही नव्हता, पण तरी पण मैयानी मला घेऊन गेले आणि परिक्रमा माझी करून घेतली. बघा सूर्योदय झालेला आहे आणि खूप छान अशी सुविधा केलेली आहे आजूबाजूला आपल्या मोदींनी, आपले राष्ट्रपती मोदींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजूबाजूला. तर खूप छान सुविधा आहे, वॉशरूम, बाथरूम, रस्त्याने प्रसाद, सगळ्या गोष्टी. आता पोचले तिलकवाडा इथे. तर तिलकवाडा किंवा रामपुरा तुम्हाला मगाशी सांगितलं, तर आता हे आहे तिलकवाडा. इथून पण तुम्ही परिक्रमा स्टार्ट करू शकता. जिथून परिक्रमा स्टार्ट केली तिथंच तुम्हाला पुढे चढून यावं लागतं. आता हे चढून जायचं आपल्याला तिलकवाड्याला पण इथं आहे बघा मारुती रायांचं मंदिर. आणि हे मारुती राया कोण आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांना अनेक वेळा मारुती रायांचं दर्शन झालं आणि तेव्हा त्यांनी ते मंदिर स्थापन केलेले आहे. ही जागृत मूर्ती देवस्थान आहे हनुमानरायांचं. तर इथं आपण ते तिलकवाड्याला जाऊन इथं आपण दर्शन घेऊन पुढची परिक्रमा आपण स्टार्ट करणार आहोत. इथपर्यंत आपली 11 किलोमीटरची परिक्रमा झालेली आहे. इथं परिक्रमा मार्ग पुढचा दिलेला आहे आणि कशी परिक्रमा करायची ती दिलेली. तर इथं पुन्हा तुम्हाला सप्तदेव्यांचं इथं तुम्हाला दर्शन होतं आहे बघा. 1 2 3 4 5 6 7. तर या सप्तदेव्या आहेत, ह्या फार जागृत आहेत. तर प्रत्येक देवीचं वाहन काय काय आहे तर हे गुरुजी गुजरातीमधून सांगताय. तर खूप छान असं दर्शन आम्हाला झालं रस्त्याने. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता नर्मदा मैयाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे, ते पण तुम्हाला मंदिर पुढं त्याचं दर्शन करवते मी तुम्हाला. तर असे खूप सारे मंदिरं रस्त्याने आहे. नर्मदा परिक्रमा अतिशय आपण त्याच्या कुशीत जातो नर्मदा मैयाच्या, तर आपल्याला चांगले अनुभव येतात. शुभ दुपार सगळ्यांना. तर सकाळचे वाजले आहेत 10:20 आणि आमची परिक्रमा 4 वाजता चालू झाली होती. तर आता शेवटच्या टप्प्यात परिक्रमा आलेली आहे. 2 ते 3 किलोमीटर राहिलेली आहे. तर आपण लवकरच पोहोचणार आहे. तुम्ही बघू शकता आता शेवटचा परिक्रमेचा मार्ग. इकडून आपल्याला असं जायचं आहे. हे कपिलेश्वर महादेव, कपिल मुनींच्या तपातून हे मंदिर उभारलेलं आहे. कपिलेश्वर महादेव. जवळजवळ आता नर्मदा मैयाची परिक्रमा आमची पूर्ण होत आलेली आहे. तर सगळ्यांची नर्मदा स्नान पण झालेलं आहे. सकाळी पण परिक्रमा सुरू करताना स्नान केलं होतं. आत्ताही अजून 1-2 किलोमीटर बाकी आहे. पण छान असं नर्मदा मैयाच्या कुशीमध्ये आता सगळ्यांनी तीर्थाचं स्नान केलेलं आहे आचमन करून. तर चला नर्मदे. तर बघू शकता तुम्ही नर्मदा मैयाच्या कुशीत आल्यावर बघा अपंगावर सुद्धा या माताजींनी मात केलेली आहे आणि 21 किलोमीटरची परिक्रमा काहीही कुरकुर न करता त्यांनी आनंदाने केली. तर इथं शिवलिंग दिसत आहेत तुम्हाला साईडनी. तर इथं शिवलिंगांचं दर्शन घेतलं आपण आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. तर अनेक साधू संतांचे नारद मुनी सहित सगळ्या कुबेर भगवानांच्या तपोभूमीत आपण आता आलेलो आहोत. नर्मदा मैयाची छान परिक्रमा झालेली आहे आणि मगरमच्छ जे मैयांचं वाहन आहे त्याचं पण आपल्याला दर्शन झालं. आलेले खूप छान वाटलं नर्मदा मैयाच्या कुशीत फिरताना, निसर्गाच्या सानिध्यात येताना. तर मैयाने आमची ही परिक्रमा छोटीशी करून घेतली. योग आला तर मोठी परिक्रमा होईल परत कधी. नर्मदे ह्याला सगळेजण आम्ही बोटीत बसलेले आहोत आणि आता नर्मदा मैया आम्हाला तिकडे त्या किनाऱ्यावर घेऊन जाणार आहे. तिथं आमची आता परिक्रमा संपूर्ण होणार आहे. नर्मदे हर तू आली का?
आता आमचा संकल्प पूर्ण आणि आम्ही जाताना संकल्प केला होता की आमची छान अशी परिक्रमा होऊ द्या आणि परत आपण इथे येऊन दर्शनाला आलेलो आहे. परिक्रमा छान झाली, कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. नर्मदा माईने ती छान करून घेतली. तर चला पुन्हा आपल्याला जर योग आला तर पुन्हा आपण नर्मदा माईच्या दर्शनाला येऊ, परिक्रमेला येऊ. तर तोपर्यंत चला नर्मदे हर हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री रणछोडराय भगवान की जय.